नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जगण्याच्या वाटचालीमध्ये आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाला आनंदी करत असताना संकटांना सुद्धा संधी मानून अनेक जण इतरांसाठी प्रेरणास्थान ठरत असतात. परिस्थिती कशी असली मात्र जिद्दीच्या जोरावर या परिस्थितीला झुकवण्याची ताकद आपल्या मनगटात असायला पाहिजे, असे उभारे घेत नाशिकच्या सातपूर परिसरातील एका कुटुंबाने नक्कीच खचून गेलेल्या किंबहुना समाजातील काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या लोकांसाठी एक आदर्श ठेवला आहे. नाशिकच्या सातपूर अशोकनगर भागातील सोनाली आणि रमेश यांचं 2 मुलं, आई वडील असं 6 जणांचं कुटुंब. गेल्या अनेक वर्षांपासून रोजीरोटीच्या लढाईसाठी या कुटुंबाने नाशिकची वाट धरली. रमेश सताळे यांचे वडील एका हॉटेलमध्ये सेवा देत असतानाच रमेश एका कापड दुकानामध्ये गेले अनेक वर्षे काम करत कुटुंबाला हातभार लावत होते. तर रमेशच्या पत्नी सोनाली याच भागातील एका शाळेमध्ये सेवा देत आहेत. मात्र खाणारी तोंडं वाढत असल्याने किंबहुना कुटुंब पुढे नेत असताना 2 पैसे हाताशी राहावेत या उद्देशाने रमेश सताळे यांची गेले अनेक महिने धडपड सुरू. या सगळ्या व्यवस्थेमध्ये पतीला पाठबळ देत असताना सोनाली सताळे यांनी नेहमीच आपल्याला काहीतरी करून दाखवायचं या जिद्दीने दोघा पती पत्नीने एक भक्कम विचार केला आणि समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. अतिशय तुटपुंज्या भांडवलावर सोनाली आणि रमेश सताळे यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. जयशंकर पाणीपुरी सेंटर ह्या नावाने पाणीपुरी सेंटरचं उद्घाटन अशोकनगर भागात झालं. एशियन न्यूजचे संपादक विजयकुमार इंगळे आणि या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. असं म्हटलं जातं की प्रयत्न वाळूचे कण रगडतात येलेही गळे. अनेक जणांना हातपाय असून सुद्धा अनेकदा बिकट परिस्थितीसमोर हातपाय डोळ्यात असतात. मात्र लाख संकट डोळ्यात असली तरी नेटाने या संकटांचा सामना करून परिस्थितीला आपल्यापुढे झोकायला भाग पाडणारे अनेक जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. किंबहुना अशी परिस्थितीला झुकवणारे समाजासाठी एक प्रेरणास्थान बनतात आणि जिद्दीने उभे राहतात. नाशिकच्या अशोकनगर भागातील रमेश आणि सोनाली या सताळे कुटुंबातील जोडप्याने इतरांसमोर नक्कीच एक आदर्श घालून दिला आहे. खिशामध्ये पैसे नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा या कुटुंबाने शून्यातनं सुरुवात करत नाशिककरांना भुळं घालणारी पाणीपुरी सुरू केली. अशोकनगरच्या वेगवेगळ्या भागामध्ये हातगाड्यावर या पाणीपुरीला दोघांनी सुरुवात करत इतरांसाठी एक आदर्श उभा केला. असं म्हटलं जातं, उम्मीद पे दुनिया कायम आहे. ह्या म्हणीला प्रत्यक्षात साकारण्याचे धाडस सोनाली आणि रमेश या सताळे परिवारातील पती पत्नीने करून अनेक जण काम करता येत नसल्याने घरी बसून राहतात किंवा कुटुंबाचे उदरनिर्वाहासाठी 4 लोकांकडे हात पसरतात. मात्र 4 लोकांकडे हात पसरण्यापेक्षा परिस्थितीशी 2 हात केले तर नक्कीच चांगले दिवस येतात हे या कुटुंबाने दाखवून दिले. पहाटे 4:30 वाजता उठून रमेश सताळे
नाशिकच्या बाजार समितीमध्ये चहा विक्रीचंही काम करतात. मात्र सकाळी परत आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्यासाठी म्हणून रमेश यांची धडपड सुरू होती. पत्नी सोनाली यांनी रमेश यांना भक्कम साथ देत पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्यासंदर्भातली संकल्पना मांडली. नेहमीच काहीतरी करण्याच्या उद्देशाने धडपड करत असलेल्या रमेश आणि सोनाली यांना सासू संगीता आणि सासे अर्जुन सताळे यांनी पाठबळ देत या दोघा पती पत्नीसाठी एक आधार उभा केला आहे. आज मान्यवरांच्या हस्ते रमेश आणि सोनाली यांच्या पाणीपुरी सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. एशियन न्यूज चॅनलतर्फे ह्या कुटुंबाच्या धडपडीला आणि येणाऱ्या काळामध्ये उम्मीद पे दुनिया कायम आहे या म्हणीचा प्रत्यक्षात समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या सोनाली आणि रमेश सताळे यांना मनपूर्वक शुभेच्छा. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष काळे, सातपूर. धन्यवाद.